डॉगी पण गाडी खाली झोपलाय. ऊन भरपूर आहे ना. आज बनणार आहे मांदेलीचे सार. मग झालं आपलं सार. ठीक आहे. आम्ही आता चाललोय फिश खरेदीला. हे बघायचे पप्पा पण आहेत. कामोटे पोलीस स्टेशनच्या बाजूला हा बाजार. आज आम्ही करतो खरेदी. डॉगी पण गाडी खाली झोपलाय. ऊन भरपूर आहे ना. आता आलोय मिरची घ्यायला. संकेश्वरी थांबा दाखव. ही बघा मिरची. मम्मी काय बनणार आज? सार बनवणार. थांबा आता तुम्हाला ना मांदेली सुरमई बोंबील आहे ना ही साफ करताना दाखवतो. असे खवले काढायचे. अच्छा. बारीक खवले असतात. हे काम आमच्याकडे पप्पा करतात. आणि त्याची थोडीशी शेपटी कापायची आणि काय कापायचं? मुंडकं. हा असं तिचं डोकं कापायचं. डोकं कापायचं आणि घाण काढायची. आपण डोकं नाही खात. ना खातात, काही जण खातात. हा पण आपण नाही खात ना कोणाचं. आज बनणार आहे मांदेलीचे सार. मांदेली सुरमईचे सार. हा मांदेली सुरमईचे सार. पण मांदेलीचे सार हे मस्त होते. हा छान लागते. कोकणी पद्धतीचे मांदेलीचे सार आणि सुरमईचे. चिची अंडी आहे. चिची 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 खाणार. ह्यामध्ये आता टाकलंय खोबरं. हा मिरची, संकेश्वरी मिरची, हा धने हा आणि लसूण. हे बघा ते काय ते करायचं वाटायचे. मिक्सर मध्ये टाकायचं. धुवून घ्यायचे हं. आणि टाकायचे. हळद हळद आणि याचं वाटून घ्यायचं. पाणी टाकून थोडस पाणी टाकणार आधी सुरुवातीला. मग थोडं थोडं नंतर पाणी टाकून टाकत वाटायचं. म्हणजे मिक्सरला लावायचं. आगळ योजक आगळ. हा मीठ. ह्याच्यामध्ये आहे मांदेली आणि सुरमई. आता हळद. आगळ मीठ हळद लावून ठेवून द्यायचं थोडा वेळ. म्हणजे ते फिश मध्ये ना असं आगळ जातं आणि टेस्ट येते ते आगळची कोकमची. हे लावून ठेवायचं. म्हणजे थोडा वेळ ठेवून द्यायचं मॅरिनेट करायला. आणि मग त्याच्यातले काय काय सारायला पाहिजे तर सारायला पण घ्यायचे. हे बघा सुरमई. हे बघा हे झालं वाटण मिक्सरला. आता टोप ठेवलंय त्याच्यात तेल टाकते सार करायला. आणि लसूण. बघा हा टाक. लसूण जरा हे होऊ दे, कळपू दे, काळी होऊ दे. लसूण झालेली आहे, करपली आहे. आता आपलं सार टाकायचं.
लसणीचा तडका दिला आणि त्याच्यामध्ये आता टाकलं आपलं वाटण. आता हे पाणी. आता थोडंसं पाणी. आता टाकायची त्रिफळ. आता ह्याच्यामध्ये टाकणार कोकम. रत्नागिरीची कोकम. हा, मीठ. मीठ टाकलं. आता कड यायला द्यायचं. कड आलाय. सारासाठी ही फिश. कड आलाय ना. हा, कड आलेला आहे साराला. आता हे सारात टाकायचं. हा. मांदेली आणि सुरमई. सुरमई शेपटीवाली, जाडवाली ती टाकायची. आणि आता कड येऊ दे चांगला मस्तपैकी. मग झालं आपलं सार. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.